या. सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आतापर्यंत अशा प्रकारे आपण बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये, की कोणते-कोणते पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे काय? नंतर आपण बघितलं होतं, की आर्मी, बी-एस-एफ सॉरी आर्मी, बी-एस-एफ नंतर कोस्टल गार्ड आणि नेव्ही अँड प्लस आपण बघितलं रॅपिड ॲक्शन फोर्स अँड प्लस सी-आर-पी-एफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. हे बेसिकली काय-काय काम करतात आणि यांचं कार्य उद्देश काय? हे सुद्धा आपण बघितलं आणि त्यासोबतच ओके, त्यांच्यासारखेच एक गार्ड असतात, जे आपली सुरक्षा करत असतात. त्यांचं नाव आहे होमगार्ड. तर बघा, this organization was established in the pre-independence period. The citizen can join the home guard and assist the defense of the country. Any citizen, man and woman, between the age of 20 to 35 can join the home guards. So बघा, होम गार्ड्स आणि होम गार्ड्सचं बेसिकली काम काय असतं? तर बेसिकली काय-काय काम असतं बघा, मेंटेन द पब्लिक सिक्युरिटी, supply of milk and water and the other essential service during the riots and strike to regulate the traffic, to help the people at the time of natural disaster like flood and we can say the earthquake. म्हणजे बघा बेसिकली होमगार्डचं काय काम करतं? होमगार्ड म्हणजे काय? तर होमगार्डचं आपण बोलू शकतो गृहरक्षक दल. तर गृहरक्षक दल किंवा गृहरक्षक दल म्हणजेच काय? की गृहरक्षक दल हे अशा प्रकारचे दल असतात जे आपल्या घराच्या म्हणजे बेसिकली आपल्या घराच्या नाही, तर जर आपण बेसिकली एखाद्या राज्याला किंवा एखाद्या प्रदेशला जर घर मानलं, तर घरामध्ये राहणारे लोकं म्हणजेच आपले जे वसाहत असतात ते, त्या लोकांचे जर दंगल वगैरे झालं किंवा कुठे कर्फ्यू वगैरे असेल किंवा काही एक डिझास्टर्स आले असते म्हणजे काही वेगवेगळं आपण बोलतो की संकट आलं असेल म्हणजे म्हणजे बेसिकली आपण म्हणतो की भूकंप आहे किंवा नंतर आपण म्हणतो पूर आहे. तर या पूर भूकंपाच्या ठिकाणी किंवा पूर भूकंपाच्या वेळेस त्यांचं रक्षण करण्याचं मुलांचं किंवा आपण बोलू शकतो लहान मुलांचं, स्त्रियांचं, माणसांचं बेसिकली सगळ्यांचं म्हणजे सगळ्या नागरिकांचं रक्षण करण्याचं काम हे होमगार्डवर असतात आणि प्लस एवढंच नाही, तर ट्रॅफिक म्हणजे जो आपण गुंतागुंत बोलतो, जे ट्रॅफिक बोलतो आपण, ट्रॅफिक सुद्धा रेग्युलेट करण्याचं काम हे त्यांच्याकडून द्वारे होत असतं. म्हणजे सार्वजनिक जे काही सुरक्षतेचं काम आहे, सार्वजनिक सुरक्षेचं राखण्याचे काम हे होमगार्डचं करत असतात. आणि असं नाही की होमगार्डसाठी आपल्याला काय लागतं, तर होमगार्डमध्ये 20 ते 35 वर्षाच्या कोणताही नागरिक, भले स्त्री असो किंवा मनुष्य असो, हा एनी सिटिझन म्हणजे आपल्या भारतातला कोणताही नागरिक हा होमगार्ड हे जॉइन करू शकतो, राइट? आणि त्यांचे काम काय? तर ते बेसिकली मेंटेन पब्लिक सिक्युरिटी म्हणजे लोकांची सुरक्षितता हाताळणे किंवा लोकांची सुरक्षितता कायम ठेवणे. त्याच्यानंतर ट्रॅफिक वगैरे बघणार. नंतर सप्लाय ऑफ म्हणजे दुधाचा आणि पाण्याचा व्यवस्थित सप्लाय होता की नाही आणि प्लस फक्त एवढंच नाही की एसेन्शियल गोष्ट म्हणजे जे काही एकदम गरजात्मक जे गोष्टी आहेत आणि अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांचे सप्लाय बघणे आणि प्लस आपण बघू शकतो की रेग्युलेट द ट्रॅफिक रेग्युलेट करणे तर हे आहे आणि प्लस डिझास्टर सर हां, बोला. हां सर. Yeah, so this was the thing. this was the thing. आता आपण बघूया the challenges in Indian security. तर अशा प्रकारे होमगार्डचा वापर केला जातो. ठीक आहे. आणि होमगार्डचं 35 वर्षानंतर काय होतं? दॅट आय टोल्ड यू ऑलरेडी. सो आता बघूया आपण चॅलेंजेस टू इंडियाज सिक्युरिटी. तर चॅलेंजेस टू इंडियाज सिक्युरिटीमध्ये आपण काय-काय म्हणजे भारताचे रक्षण करण्यासाठी आपल्याला कोणत्या-कोणत्या गोष्टीचा अडथळा येत असतो, त्याबद्दल आता आपण बघणार आहोत. Right from the time of independence, the Pakistan and the China was tried to threaten the India's national security. There are the several disputes between the Indian and Pakistan. For example, the Kashmir issue, dispute over the river water sharing, and the problem of infiltration and dispute over the border, etc. The India is continuously trying to solve the issues through discussions and negotiation. You will study that Indo-Pakistan relation in chapter number 6. तर आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर बघा बेसिकली आपल्याला मोठं चॅलेंज आणि मोठ्या आपण आव्हाने काय-काय आहेत तर बघा, सर्वात पहिले आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य भेटल्यापासून म्हणजे 1947 पासून 1947 पासून आपलं जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपण टिकवायचे प्रयत्न करतोय आणि आपण टिकवतो सुद्धा. परंतु त्या स्वातंत्र्यावर कुठे ना कुठे अडथळा आणायचा किंवा ते स्वतंत्र धोक्यात आणण्याचं काम हे भारताचं स्वातंत्र्य बेसिकली पाकिस्तान आणि चायनाकडून सतत त्यांच्यावरती म्हणजे हे त्याचं ते कार्य होत असतं आणि ते सतत धोका निर्माण करत असतात आपल्या स्वातंत्र्याला आणि आपल्या सुरक्षतेला. तर भलेही म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जे बोलतोय फॉर एक्झाम्पल बघा काश्मीरची समस्या, नंतर पाणी वाटपचे तंटे, नंतर घुसखोरीची समस्या, नंतर सीमावाद म्हणजे अशा प्रकारे ज्याला आपण बोलतो दॅट इज द थिंग्स लाइक की वॉटर डिस्प्यूट, नंतर काश्मीर इश्यू. काश्मीरचा इश्यू तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. वॉटर शेअरिंग, द प्रॉब्लेम ऑफ इन्फ्iltration
आणि नंतर डिस्प्यूट ओव्हर द बॉर्डर. अशा प्रकारचे काही घटना आहेत, की त्याच्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सतत काही ना काही वादा होत असतो. आणि भारत हा नेहमी प्रयत्न करतो, की शांतताप्रेणे आणि डिस्कशनने शांतताप्रेणे आणि डिस्कशन करून कुठे तडजोड करून म्हणजे बोलणीमध्ये तडजोड करून आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. परंतु असं होतं का, की नाही हे तुम्हा सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे. राइट? सो नंतर आपण बघूया, की एवढंच नाही तर इंडिया एंड चायना दे आर इम्पोर्टंट कंट्रीज इन आशिया. इन 1962 we have had to go for the war with China as China is trying to establish its own uh, hegemony over the countries that are India's neighbors, and they are the tensions in Sino-Indian relations. And there is also a dispute between India and China over their borders. So बघा बेसिकली आपण बोलतो काश्मीरचा जर आपण मुद्दा बघितला काश्मीर सॉरी सिक्कीमचा मुद्दा जर आपण बघितला, नंतर आपण दुसरा एक अस्काय चीन म्हणजे भारताचा एक हिस्सा आहे म्हणजे जम्मूचा एक हिस्सा आहे किंवा जम्मूचा एक हिस्सा आहे अस्काय चीन. तर ते जम्मूचा हिसका असलेला अस्काय चीन जो छोटासा पार्ट आहे, जो जसं आपण पाक ऑक्युपाईड काश्मीर जो आपण बोलतो, पी-ओ-के ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये पाक व्याप्त काश्मीर जो आपण बोलतो बेसिकली त्याचप्रमाणे एक चायना व्याप्त जम्मू त्यालाच आपण अस्काय चीन असं म्हणण्यात आलंय. त्याला आपण अक्साय चीन असं बोलतो. तर हे जे पार्ट असतात ह्याच्या यांच्या मुद्द्यावरून किंवा सिक्कीमच्या मुद्द्यावरून किंवा वेगवेगळे काही मुद्दे आहेत. तर ह्याच्यामुळे चायना काय करतो, चायना आपल्या आजूबाजूला असतं. जशाप्रमाणे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, की चायना आणि पाकिस्तानचे रिलेशन्स कसे आहेत, राइट? तर चायना नेहमी पाकिस्तानला पुढे घेऊन आणि म्हणजे पाकिस्तानच्या आड चायना हा नेहमी आपल्यावरती काही ना काही हमला करायचा किंवा आपल्यावरती काही ना काही एक म्हणजे धोका आणायचा निर्माण करत असतो. हे आपल्याला म्हणजे हा एक इतिहास आहे आणि हे आपल्याला माहिती सुद्धा आहे, की अशा प्रकारचे कृत्य चायनाकडून होत असतात पाकिस्तानला समोर ठेवून. भलेही आपल्याला चेहऱ्यामध्ये पाकिस्तान दिसत असतो, की पाकिस्तान असे कृत्य करतोय, पण पाकिस्तानच्या मागून जो आपल्यावरती कृत्य करणारा जो माणूस असतो, तो असतो चायना, राइट? सो धिस इज द थिंग अशा प्रकारचे म्हणजे कसं पैशाची फंडिंग किंवा हत्यारं त्यांना पास करणे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना मदत करून त्यांना बळकट करणे, की जेणेकरून ते भारताच्या सुरक्षतेवर एक अडथळा घालू शकतील किंवा बाधा आणू शकतील किंवा धोका निर्माण करू शकतील. अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, हे अशा प्रकारचे कृत्य चायनाकडून चालत असल्याचे आपण बघू शकतो आणि प्लस आता आपण बघत असतो या कोविड काळात सुद्धा जशा प्रकारचं अस्काय चीनमध्ये बेसिकली ह्यांच्याकडून चायनाकडून आणि भारताकडून जसे आपले वाद चालू आहेत. तर हे ते इश्यूज आहेत. तर हे इश्यूज बघा फक्त आत्तापासून नाही तर 1947 पासून म्हणजे जेव्हापासून भारत स्वतंत्र होत आलाय, तेव्हापासून अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी होत आल्या आणि त्याचप्रमाणे 1900 1942 1942 ला आपल्या आणि त्यांचं युद्ध सुद्धा झालं या गोष्टीवरून आपण बोलू शकतो. अ, युद्ध सुद्धा झालेलं आहे त्यांच्यासोबत त्याच गोष्टीवरून. जसं मी बोललो, की सिक्कीमचा एक मुद्दा आहे, की सिक्कीम आज सुद्धा सॉरी चायना हा सिक्कीम आमचाच प्रदेश आहे आणि त्यांच्या नकाशात ते दाखवतात सुद्धा. अशा प्रकारचे कृत्य म्हणजे त्यांचा पॉलिटिकल जो राजनैतिक जो नकाशा आपण बोलतो, अ, राजनैतिक नकाशामध्ये त्याच्यामध्ये सिक्कीम हा भाग चायना आपल्यामध्ये दाखवतो, राइट? आणि ॲक्चुअली तो भाग कुठला आहे तर इंडियाचा भाग आहे. पण तरी सुद्धा चायना ते दाखवायचं कृत्य करत असतो. अशा प्रकारचे खूप असे कृत्य आहेत, की जे चायना आणि पाकिस्तान हे नेहमी भारतावर कशाप्रमाणे आपण एक दबाव आणू शकतो, की कशाप्रमाणे आपण त्यांना त्याच्या सुरक्षिततेवर धोका आणू शकतो किंवा कुठे ना कुठे भारत जो प्रगत करत आहे म्हणजे प्रगती आपली जी चालू आहे खूप वेगाने, त्या वेगेला अडथळा आणू शकतो. अशा प्रकारचे कृत्य नेहमी पाकिस्तान आणि चायना हे करत असतात, राइट? सो हे या सगळ्या इम्पोर्टन्समध्ये म्हणजे अशा प्रकारे करत आणि त्यानुसार आपण बघतो, की त्यांच्या आणि आपला संबंध कसा आहे हे आपल्याला जाणणं महत्वाचं आहे. भलेही भारताचा चायनासोबत व्यापार हा चालतोय. त्याचप्रमाणे पाकिस्तानसोबतही व्यापार हा चालत आहे. परंतु हा व्यापार जो चालतोय या सोबतच आपण म्हणतो, की याच्या बदल्यात किंवा याच्या एका दुसऱ्या पॉइंटनी पण आपण बोलतो, की त्यांचे आणि आपले जे संबंध आहेत, जर सुरक्षिततेवर म्हणजे नॅशनल सिक्युरिटी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता या जर टॉपिकवर जर आपण बोललो, तर या टॉपिकवरती आपल्या आणि त्यांचं जे नातं आहे किंवा आपल्या आणि त्यांचे जे संबंध आहेत, हे फारसे चांगले आपल्याला दिसून पडत नाही. ठीक आहे. सो थिस इस द थिंग अशाप्रमाणे आपण बोलतो. द नेक्स्ट वी विल थिंक नेक्स्ट इज दिस की बघा इंडियाज सिक्युरिटी इज नॉट ओन्ली थ्रेटन्ड बाय आउटसाइड पॉवर बट अल्सो फ्रॉम विथिन. It is not just the difference between the external security, the internal security that is important
important anymore. So religious religion, regionalism, then several religion movements based on the ideology, race ethically, and the economical inequality are creating the instability. For example, the Naxalite movement is the threat of India's internal security. म्हणजे ते आपल्याला काय सांगतं की आपल्याला फक्त म्हणजे ते आपल्याला काय सांगतात की बाह्य सुरक्षितता कायम करणे किंवा बाह्य सुरक्षितता टिकवून ठेवणे हेच आपलं लक्ष नाहीये. तर त्यासोबतच अंतरंग किंवा सुरक्षितता हे सुद्धा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याप्रमाणे आपण बघतो की दंगली होणे, बरं दंगली होणे, कुठे कर्फ्यू लागणे, कुठे खूप मोठ्या ह्याच्यामध्ये मोर्चे होणे आणि ह्या मोर्चात दंगली, आग वगैरे लागणे. बघा दंगलामध्ये आपण पाहतो कधी-कधी जर दंगल हे जास्त उग्र झाली असते तर बस वगैरे जळतात, घर वगैरे जळतात. लोकं त्या गर्दीमध्ये मरू शकतात. अशा प्रकारची एक गोष्ट म्हणजे कुठे ना कुठे ते भारताच्या नागरिकाची सुरक्षितता ही धोक्यामध्ये येण्याची चान्सेस असतात आणि धोक्यात येते सुद्धा. तर हे बघणं सुद्धा भारताचं किंवा डिफेन्स सिस्टमचं एक कार्य आहे. म्हणजे हे त्याच्याबद्दल बोलतो आणि त्याचे वेगवेगळे कारण आहेत. म्हणजे बघा रिलिजन म्हणजे धर्मात्मक किंवा प्रदेशात्मक आपण बोलतो. प्रदेशात्मक वाद होण्या कारणाने जसं बेसिकली आपण बघू शकतो कधी-कधी मध्यंतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं होतं. बिहारवरून ते जे कॉन्फ्लिक्ट्स आहे किंवा ते जे गोष्ट आहे किंवा तो एक वाद आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो, की धर्मात्मक वाद. त्या धर्मात्मक वादाबद्दल बोलायची गरज नाही. तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे त्याबद्दल. आणि त्यासोबत होणारे जे वादविवाद आहे, की जे वादविवाद म्हणजे त्यांच्यासोबत येणारे राईट्स, त्यांच्यासोबत होणारे दंगले, त्यांच्यासोबत होणारे हत्या, हे सुद्धा एक अशी एक गोष्ट आहे, जी एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे, की जेणेकरून भारतीय माणसाची भारतात किंवा भारताची शांतता आणि प्लस आपण बोललो होतो, की कुठे ना कुठे त्यांच्या सुरक्षिततेवर एक प्रश्न उठवला जाऊ शकतो आणि प्रश्न एक उत्पन्न होतो आणि ती धोक्यात येण्याची शक्यता ही असते. ठीक आहे. सो धिस इस द थिंग. आता आपण नेक्स्ट बघूया आणि त्याचं एक फॉर एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की दॅट इज नक्सलाइट्स. म्हणजे जे आपण नक्षलवादी नेहमी म्हणत असतो, की ते नक्षलवादी सुद्धा एक मोठा चॅलेंज आहे आपल्यासाठी, की नक्सलाइट मूव्हमेंट हा सुद्धा एक मोठा चॅलेंज आहे. डाकू वगैरे पहिले डाकू वगैरे चालायचे. आता ते नक्षल म्हणून ओळखले जातात. पहिलेच्या जमान्यात म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या जमान्यामध्ये डाकू वगैरे असणे. तर हे एक गोष्ट असायची आणि आता आपण त्याला नक्सलाइट्स असं म्हणतो, की नक्सलाइट्समध्ये अ, नक्सलाइट सुद्धा त्याचप्रमाणे असतं, की त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या सामान्य माणसाची किंवा सामान्य जनतेची जी सुरक्षितता आहे आणि ते स्वातंत्र्य धोक्यात येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया द टेररिझम इस द बिगेस्ट चॅलेंज टू द इंडियन इंटरनल सिक्युरिटी. इट इस ग्लोबल इट इस ग्लोबल प्रॉब्लेम अँड इंडिया इस मेकिंग एफर्ट्स टू एंड द टेररिझम. म्हणजे आपण आतंकवाद जो बोलतो बघा आतंकवाद भलेही आपल्याला वाटते, की बाहेरून येणाऱ्या किंवा बाहेरच्या देशातून येणारे लोकं आपल्या देशामध्ये लोकांची शांतता भंग करून आणि त्यांच्यावरती हमले वगैरे करून हे शांतता भंग करण्याचं काम करत असतात. परंतु आपल्याला हे माहिती आहे, की त्यासाठी हेल्प करणारा किंवा ते आतमध्ये येण्याची आतमध्ये ते येण्याचे जे प्रयत्न किंवा आतमध्ये येणाऱ्या त्यांच्या कार्याला सफलता देण्याचे काम सुद्धा आपल्या नागरिकांकडून होत असतं. म्हणजेच बघा टेररिझम म्हणजे मला असं बोलायचं आहे, की टेररिझम इज नॉट ओन्ली बिकॉज ऑफ द आउटसाइडर्स. इट्स अल्सो बिकॉज ऑफ द इंटेरियर ऑर इनसाइडर्स. म्हणजे ते फक्त बाह्य लोकं म्हणजे राष्ट्राबाहेरून किंवा देशाबाहेरून येणारे लोकं करत नाही. तर त्यांना मदत करणारे हे जे देशांतर्गत असणाऱ्या लोकांमुळे सुद्धा होऊ शकतो आणि ते सुद्धा एक टेररिस्ट म्हणूनच आपण त्यांना काउंट करू शकतो, की बघा कारण ते भारतातल्या किंवा आपण बोलू की भारताच्या जनतेचे किंवा भारतीय देशाचे ते कुठे ना कुठे एक शांतता, सुरक्षितता आणि स्वतंत्रता याच्यावरती अडथळा आणण्याचे काम करू शकतात आणि ते करतात. राइट? सो धिस इस द थिंग आणि भारत हा नेहमी प्रयत्न करतो, की कशाप्रमाणे हा जो टेररिझम आहे, हा दहशतवाद आहे, हा आपल्याला संपवता येईल. राइट? सो आता त्याच रिलेटेड आपण एक नवीन पॉइंट बघूया, की आतापर्यंत आपण नेहमी सुरक्षितता किंवा स्वतंत्रता याबद्दल आपण बोलत आहोत, की हे टिकवण्यासाठी आपण हे सर्व काही कार्य करत आहोत. तर एक्झॅक्टली ह्युमन सिक्युरिटी म्हणजे नागरिकाची सुरक्षितता म्हणजे काय? हे आपण आता जरा बघणार आहोत. ठीक आहे? सो पहा मानवी सुरक्षिततेबद्दल आता बोलणार आहोत. इन द पोस्ट कोल्ड वॉर पिरियड, the concept of national security changes and became the broader. The national security is not just the security of the country, but also the people living in it. Because the security is ultimately for the people.
Hence, the human security refers the human critic thinking. In human security, it is expected that the human beings should be protected from all sorts of dangers, and they should be given the opportunities of education, health, and डेव्हलपमेंट. म्हणजे बघा बेसिकली ते आपल्याला काय बोलतात की कोल्ड वॉर झाला होता. जसं आपण मागे आपण बोललो होतो की रशिया आणि अमेरिकामध्ये कोल्ड वॉर झाला होता. त्या कोल्ड वॉर नंतर भारताचे कोल्ड वॉर नंतर इंटरनल सिक्युरिटी म्हणजे जे म्हणजे जे सुरक्षितता आहे, सुरक्षिततेचं डेफिनेशन आहे किंवा सुरक्षिततेची व्याख्या आहे, ही संपूर्णपणे बदललेली आपण बघू शकतो. या वाक्यामध्ये आपण बघू शकतो, की फक्त देशाचे रक्षण करणे किंवा देशाने तटांचे रक्षण करणे हे नाही, तर देशातील नागरिकांचे सुद्धा रक्षण करणे, हे सुद्धा एक मोठा कन्सेप्ट आहे आणि मोठा एक चॅलेंज आहे किंवा मोठं एक धोरण आहे, असं त्याच्याकडे बघण्यात आलं होतं, की जेणेकरून प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या प्रगतीचे, स्वतःच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी जे काही कार्य आहे ते करू शकेल. तर हे सुद्धा आणि त्यासाठी तो स्वतंत्रपणे ते कार्य करू शकेल आणि सुरक्षितपणे कार्य करू शकेल. हे सुद्धा एक मानवी सुरक्षितता म्हणजे ह्युमन सिक्युरिटीचा एक भाग आपण बघू शकतो, राइट? सो आता नेक्स्ट आपण बघूया. द कन्सेप्ट ऑफ ह्युमन सिक्युरिटी ऑल्सो इन्क्लूड द आयडिया दॅट कंडक्टिव्ह environment should be created for everybody to live their respected life by overcoming illiteracy, poverty, superstition, backwardness, etc. The human security is necessary to protect the rights of minority and the weaker section. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला काय बोलतात, की जशाप्रमाणे आपण त्यांचे शिक्षणासाठी किंवा जशाप्रमाणे आपण त्यांचे हेल्थसाठी किंवा आपण आरोग्यासाठी जे बोलतो आणि जशाप्रमाणे आपण त्यांच्या अपॉर्च्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे त्यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी ज्याप्रमाणे आपण त्यांना मदत करतो किंवा ज्याप्रमाणे आपण त्यांना सुरक्षितता देतो आणि सुरक्षितता त्यांना प्रदान करतो. त्याचप्रमाणे जे काही बॅकवर्डनेस असतो म्हणजे जे बॅकवर्डनेस म्हणजेच आपण बोलत होतो, की जे जे व्यक्ती दारिद्र्यामध्ये आहे किंवा अंधश्रद्धेला आहे किंवा मागासवर्षीय आहे किंवा मागासलेले असतील किंवा निरक्षरार्थ जे लोकं असतात, निरशिक्षित किंवा ज्याला आपण बेसिकली अशिक्षित असं म्हणत असतो, की त्या लोकांची सुरक्षितता असणे सुद्धा एक इम्पोर्टंट भाग आहे. म्हणजे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली आपण बोलतो, की कायद्यासमोर किंवा सुरक्षिततेसमोर हे सगळे काही भलेही तो शिक्षित असो, म्हणजे भलेही तो शिकलेला असो किंवा अशिकलेला असो किंवा दारिद्र्य असो किंवा उच्च दर्जाचा असो किंवा कोणीही असो, गरीब असो, श्रीमंत असो, सिक्युरिटीसाठी म्हणजे सुरक्षितता आणि न्यायासमोर हे प्रत्येक व्यक्ती हा सेम आहे आणि सगळ्यांना समान अशी सिक्युरिटी म्हणजे एक समान असं संरक्षण आणि समान असं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला देण्यात आलेलं आहे. राइट? सो धिस इस द थिंग आणि या सगळ्या स्वातंत्र्याचं आणि सुरक्षिततेचं जतन करणं हे आपलं जेवढं म्हणजे डिफेन्स सिस्टमचं काम आहे, तेवढंच आपलं सुद्धा काम आहे. म्हणजे कसं, की बघू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो, की म्हणजे कसं, की आपणही कोणाला कोणत्याही व्यक्तीला बोलतो ना, एक त्याच्या जातीवरून किंवा त्याच्या धर्मावरून किंवा त्याच्या रंगावरून किंवा कोणत्याही त्याच्या राहण्याच्या ठिकाणावरून किंवा कोणत्याही गोष्टीवरून आपण जर त्याच्यासोबत भेदभाव न करता, आपण ज्याप्रमाणे शिकत आहोत, त्याचप्रमाणे आपण त्यांना सुद्धा शिकवलं किंवा त्यांना सुद्धा शिकण्याची संधी प्राप्त करून दिली, तर हे सुद्धा त्यांच्या एक मानवी हक्कांचं एक जतन केल्यासारखं होऊ शकतं. म्हणजे ते ह्युमन राइट्स जे आहेत, त्यांना सिक्युरिटी देण्यासारखं काम होऊ शकतो. तर धिस इस द थिंग हे सुद्धा कार्य आपल्याला करायला हवं. अशाच प्रकारे आपण म्हणजे फक्त पोलीस वर्ग किंवा आर्मी किंवा हेच फक्त म्हणजे जे सुरक्षा दलवालेच फक्त नाही, तर आपण मानवी नागरिक आहोत, हे सुद्धा एकमेकांचे संरक्षण करू शकतो, राइट? सो आता नेक्स्ट आपण बघूया द चॅलेंजेस टू द ह्युमन सिक्युरिटी. आता त्यासाठी कोणते-कोणते चॅलेंजेस आहेत ते आपण बघूया. द बिगेस्ट चॅलेंजेस टू ह्युमन सिक्युरिटी इस दॅट द टेररिझम. The terrorism target the common innocent people and it aims to create the terror and the fear in their mind. So, so that they begin to feel insecure. Thus, in order to protect the human security, it is necessary to put the end of terrorism. म्हणजे आतंकवाद हा सुद्धा एक महत्त्वाचा आणि सर्वात मोठा एक धोका आहे आपल्या मानवी सुरक्षतेला. कारण ते लोकं काय करतात, हे कोणा मंत्रीला किंवा कोणत्या बोलतो ना मोठ्या यांना ते टार्गेट करत नाहीत. तर ते कोणाला करतात? सामान्य माणसाला आणि सामान्य माणसामध्ये एक भीती निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्या भीती निर्माण झाल्यावरती आपल्या भारतातली सुरक्षितता ही कुठे ना कुठे कमी जास्त होऊ शकते आणि त्या टेरर जो आपण बोलतो म्हणजे एक दहशत दहशत निर्माण करण्याचे ते काम करायचं म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? दहशतवादी. तर हे जे दहशतवादी असतात, हे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लोकांना घाबरवायचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून आपली जी सुरक्षितता आहे, कुठे ना कुठेतरी धोक्यात आहे, अशा प्रकारची आपल्याला भावना, तर अशा प्रकारे
अशा प्रकारच्या भावना ते आपल्यामध्ये निर्माण करत असतात. म्हणून टेररिझम म्हणजे दहशतवादीचा किंवा दहशतवादीचा खात्मा करणं म्हणजे खतम करणं हे आपल्याला इम्पोर्टंट आहे, की जेणेकरून आपण ह्युमन सिक्युरिटी म्हणजे मानवी सुरक्षिततेचं आपण जतन करू शकतो आणि हे फक्त आपलंच टार्गेट आहे. म्हणजे भारतात पुरेसे ध्येय आहेत का ते? तर नाही. हे प्रत्येक एक देश हा त्या ध्येयासाठी काम करत आहे आणि प्रत्येक एक देश त्या ध्येयासाठी काम करत आहे आणि त्याच्यासाठी अ, वाटेल ते करण्यासाठी पुढे आलेला आहे. राइट? तर जेणेकरून आपण सगळेजण एकत्र येऊन दहशतवादाचा खात्मा करू शकू. राइट? तिसरी गोष्ट आहे त्याच्यात पोल्युशन. दुसरी गोष्ट पोल्युशन अँड द अदर चेंजेस इन द एन्व्हायर्नमेंट हॅव थ्रेटन्ड द ह्युमन लाईफ. डिसीजेस लाइक एड्स, चिकनगुन्या, स्वाइन फ्लू, इबोला have presented the big challenges. Protecting the human being from such a disease is also the consider the factor of the human security. म्हणजे बघा आता जसं बघा फॉर ह्याचा ह्याचा सर्वात मोठा एक्झाम्पल, छान असं एक्झाम्पल आपण आता बघू शकतो, की जसं आपण स्वाइन फ्लू सॉरी आता आपण कोणत्या कोणत्या आजारातून सगळेजण जात आहोत. तर कोणता आजार आता महामारी आपल्याकडे आलेला आहे, तर कोरोना व्हायरस ज्याला आपण कोविड-19 असं म्हणतो. तर कोरोना व्हायरस ह्याच्यापासून जतन करणे, ह्यापासून सामान्य माणसाचे किंवा नागरिकाचे जतन करणे, हे सुद्धा एक अ, हा सुद्धा एक फॅक्टर आहे. ह्याच्या की जेणेकरून आपण मानवी सुरक्षितता करू शकतो. की बघा म्हणजे मानवाच्या जीवाला भलेही ते दहशतवादीने असो किंवा बिमारी असो, या सगळ्यापासून जतन करणे म्हणजेच आपण मानवी सुरक्षितता असणे, असं आपण म्हणू शकतो. तर हेच नाही ह्याच्यामध्ये काही फॅक्टर्स आहेत, की जेणेकरून शिक्षण वगैरे हे देऊन, ज्ञान देऊन त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची कल्पना त्यांना करून देणे, हे सुद्धा एक त्यांच्या सुरक्षितता जतन करून देणे होय. जसं फॉर एक्झाम्पल बघा म्हणजे एखादा अज्ञान व्यक्तीवरती काही अ, अपराध होत असेल किंवा त्याच्यावरती काही गुन्हा होत असेल किंवा त्याच्यावरती कोण अत्याचार करत असेल, तर त्याला त्या गोष्टीची जाणीव करून देणं हां आणि त्या अत्याचाराविरुद्ध त्याला लढण्यासाठी सक्षम करणं, हे सुद्धा एक त्याचे मानवी हक्क किंवा त्याचे मानवी सुरक्षितता करण्याचं काम आहे, असं आपण बोलू शकतो, राइट? आणि हे सुद्धा तसंच काम आहे. कारण बघा कोणत्याही मानवाची सुरक्षितता असणे हा एक इम्पोर्टंट फॅक्टर आहे. भले ते आपल्याला आजारापासून त्याची सुरक्षितता करायची आहे. भलेही नक्षलवादापासून किंवा दहशतवादापासून त्याची सुरक्षितता करायची आहे. भलेही आजारापासून त्याची सुरक्षितता करायची आहे किंवा अज्ञानापासून. भलेही त्या अज्ञानाचा पॉइंट इथे दिलेला नाहीये. हा मी तुम्हाला सांगतोय. कारण त्यानुसार सुद्धा किंवा बघा जसं आपण बोलतो, की जर जो व्यक्ती अ, अज्ञानी असेल किंवा जो व्यक्ती गरीब असेल, तर त्याच्यावरती अत्याचार करणारे लोकं हे खूप असतात. राइट? त्याच्यावरती अत्याचार करणारे खूप असतात. परंतु आपण एक देशाचे चांगले नागरिक आहोत. म्हणजे तुम्ही, मी आपण एक देशाचे चांगले नागरिक आहोत. आपण त्या व्यक्तीला त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा किंवा त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याची जर आपण त्यांना हिंमत किंवा आपण त्याला मार्ग जर दाखवला, तर हा सुद्धा त्या व्यक्तीची सुरक्षितता जपून ठेवण्याचं कार्य आहे. बरोबर? कारण बघा, जर त्याला माहितीच नसेल, की माझ्यावरती अत्याचार होत आहे, कारण तो अज्ञानी आहे. अडाणी आपण बोलतो, की तो अज्ञानी आहे. त्याला माहितीच नाही, की समोरचा व्यक्ती आपल्यावरती अन्याय करतोय किंवा समोरचा व्यक्ती आपल्यावरती अत्याचार करतोय. तर तो व्यक्ती कशाप्रमाणे आपल्या सुरक्षिततेचं जतन करू शकेल? तर तो करू शकतो का? द अन्सर इज नो. जोपर्यंत त्याला आपण ज्ञान देऊ किंवा जोपर्यंत आपण त्यांना सांगू किंवा जोपर्यंत आपण त्याचा विश्वास देऊ, की तुझ्यावरती जी घटना घडत आहे ते अत्याचार आहे, एक प्रकारचे अत्याचार आहे आणि तू ह्याला लढा देऊ शकतो आणि त्याच्यासाठी तू काय-काय करू शकतो हे सुद्धा जर मार्ग आपण सांगितले. भले ते मार्ग न सांगता आपण त्याला फक्त त्याची जाणीव करून दिले, की तुझ्यावरती अत्याचार होत आहे आणि त्याच्यासाठी तू लढू शकतो. तर हे सुद्धा एक त्याच्या सुरक्षिततेचा म्हणजे त्या माणसाचे सुरक्षितता जतन करण्याचं एक कार्य आहे, राइट? तर जेणेकरून त्याच्यावरती अत्याचार करणारे जे लोकं आहेत, ते त्याच्यावरती अत्याचार बंद करते आणि तो सुखाने आणि चांगला क्वालिटीचा म्हणजे त्या बोलतात ना एक त्याची लाईफस्टाईल आणि गुड क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे चांगल्या प्रतीचं जीवन जगू शकतो, राइट? आणि हे कोणामुळे असेल, तर ते फक्त आणि फक्त आपण त्याला जे दिलेला किंवा आपण दाखवलेल्या मार्गामुळे होऊ शकतो. म्हणूनच आपण त्याला जाणीव करून देणे किंवा आपण त्याला ज्ञान देणे हे सुद्धा एक मानवी हक्काचे किंवा मानवी सुरक्षिततेचे जतन करणे होय. राइट? सो थिस इस द थिंग. आता आपण बघूया नेक्स्ट थिंग व्हॉट वी हॅव. सो इन थिस चॅप्टर वी हॅव स्टडीड द इंडियन डिफेन्स सिस्टम अँड वी हॅव अल्सो ट्रायड टू अंडरस्टँड द चेंजेस इन द कन्सेप्ट ऑफ सिक्युरिटी फ्रॉम द नॅशनल सिक्युरिटी टू द ह्युमन सिक्युरिटी. नेक्स्ट चॅप्टर वी शॉल study the United Nations and the international organization and we shall understand व्हॉट एफर्ट टू मेक द इन्शुअर द ह्युमन सिक्युरिटी. म्हणजे आपण आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार की कोणते-कोणते इंटरनॅशनल आहे. जसं मी तुम्हाला एक पॉइंट बोललो होतो, की
टेररिझम संपवण्यासाठी, त्याचा खात्मा करण्यासाठी, दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी खूप असे आंतरराष्ट्रीय राज्य किंवा आंतरराष्ट्रीय देश एकत्र आलेले आहेत. म्हणजे खूप असे देश एकत्र आलेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि ते टेररिझम खतम करण्याच्या अ, मार्गावरती आहेत आणि भारत आहे त्यांच्यामधला एक प्रमुख आणि एक महत्त्वाचा देश असल्याचं आपण बघू शकतो. तर त्याचबद्दल आपण बघणार आहोत. प्लस युनायटेड नेशन म्हणजे काय? संघीय राष्ट्र म्हणजे काय? हे सुद्धा आपण बघणार आहोत. ते सगळं बघणार आहोत आपण पुढच्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. कोणाला काय डाउट असेल तर विचारू शकता. आपला धडा इथे संपलेला आहे. कोणाला काय डाउट असेल तर विचारू शकता. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट दिस लेसन.